महापौर वंदना मगरे यांना संध्या देठे यांची कायदेशीर नोटीस, कारणे दाखवा नोटीस राजकीय हेतून दिल्याचा आरोप, 7 दिवसात खुलासा करण्याची मागणी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा. आज दिनांक 20 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्या संजय देठे यांनी महापौर वंदना अरुण मगरे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दिलेली कारणे दाखवा नोटीस ही एकतर्फी, नियमबाह्य व राजकीय हेतून दिल्याचा आरोप या नोटिशीत करण्यात आला आहे. ॲडव्होकेट शैलेश चंद्रकांत देशमुख यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या नोटिशीनुसार 14 जुलै रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान संध्या देठे यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या आधारे महापौरांनी 13 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र सभेत केलेल्या वक्तव्याचा पूर्ण संदर्भ न घेता अर्धवट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. नोटिशीत पुढे म्हटलंय की सभागृहातील सदस्य म्हणून लोकहिताचे प्रश्न उपस्थित करणे हा लोकप्रतिनिधींचा अधिकार असून त्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहून नोटीस देणं योग्य नाही. तसेच या कारवाईमुळे संध्या देठे यांच्या राजकीय व सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यापूर्वी संबंधित नोटिशीबाबत संध्या देठे यांनी लेखी स्वरूपात खुलासा देखील सादर केला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र तो विचारात न घेता नोटीस कायम ठेवण्यात आल्यानं ही कारवाई कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा दावा करण्यात आलाय. महापौरांनी संबंधित नोटिशीबाबत 7 दिवसांच्या आत लेखी उत्तर द्यावे, अन्यथा सक्षम न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नोटिशीद्वारे देण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणामुळे जालना महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महापौर वंदना मगरे यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे त्यांच्या स्पष्टीकरणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.